जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आज आपण सप्तशृंगी देवीच्या नावाचं काय रहस्य आहे हे जाणून घेणार आहोत. मुळामध्ये सप्तशृंगीची मालिका एवढ्या लवकर मला तयारच करायची नव्हती, परंतु आपल्या चॅनलचे एक दर्शक आहे, सबस्क्रायबर आहे, ज्यांचं नाव आहे गणेश चौधरी, जे स्वतः सप्तशृंगीचे उपासक आहे आणि उद्या त्यांच्या मंदिराचा त्या ठिकाणी वर्धापन दिवस आहे. स्वतः त्यांनी सप्तशृंगीचं मंदिर स्वतःच्या ऐपतीप्रमाणे बांधून त्या ठिकाणी ते तिची सेवा करतात आणि जरी प्रत्यक्ष माझ्याकडे आलेले नसले तरी ते मला गुरुस्थानीच मानतात. आणि त्यांचा बऱ्याच दिवसांचा आग्रह होता की गुरुजी सप्तशृंगीवरती एखादा तरी व्हिडिओ सध्याचा बनवा, नंतर आम्ही मालिकेची आतुरतेने वाट बघतच आहोत. तर गणेश चौधरी यांच्या विनंतीला मान देऊन आज मी हा स्पेशल त्यांना डेडिकेट करणारा, त्यांच्या मंदिराच्या वर्धापन दिनाला डेडिकेट करणारा व्हिडिओ बनवत आहे. बघा, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी असणारं अर्धपीठ म्हणजे सप्तशृंगी गड, म्हणजेच वणीचा गड. या सप्तशृंगी गडावरती आदिमाया शक्ती सप्तशृंगी रहिवास करते. आता इतर देवींची जर नावं बघितली तर त्या नावांपेक्षा हे नाव थोडंसं आपल्याला वेगळं जाणवतं. म्हणजे बघा, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरगडची रेणुका, परंतु या 3 नावांपेक्षा सप्तशृंगी हे नाव काहीच युनिक वाटतं, वेगळं वाटतं. नेमकं काय आहे या नावाचं रहस्य, का तिला सप्तशृंगी म्हटलं जातं, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कुठल्याही शब्दाचा अर्थ लावताना प्रथम आपण त्या नावाची संधी केली पाहिजे. संधी म्हणजे त्या शब्दाला फोडणे आणि त्याला वेगवेगळं करणे. तर शब्द तयार झालेला आहे सप्त आणि शृंगी. सप्त म्हणजे 7 आणि शृंगी म्हणजे त्या ठिकाणी असणारं शिखर, म्हणजे 7 शिखर असा ह्या नावाचा अर्थ होतो. देवीचं जर त्या ठिकाणी आपण शास्त्रशुद्ध नाव बघितलं तर ते त्या ठिकाणी श्री सप्तशृंग निवासिनी असं येतं. म्हणजेच काय, तर सप्तशृंग म्हणजे 7 शिखरांवरती निवास करणारी देवी म्हणजेच सप्तशृंगी. आता ही 7 शिखरं म्हणजे कुठली 7 शिखरं, तर या ठिकाणी आपण त्याचा शाब्दिक अर्थ न घेता त्या ठिकाणी आपण त्याचा मनोवैज्ञानिक अर्थ घेतला पाहिजे. म्हणजे काय, माणसाच्या शरीरामध्ये जी कुंडलिनी शक्ती असते, या कुंडलिनी शक्तीचे एकूण 7 चक्र सांगण्यात आलेली आहे. यापैकी सर्वात जे सुरुवातीचं चक्र असतं त्याला मूलाधार चक्र म्हटलं जातं. जे त्या ठिकाणी सर्वात शेवटचं चक्र असतं त्याला सहस्राकार चक्र म्हटलं जातं. तर ह्या 7 चक्रांच्या वरती जिचं अधिपत्य आहे, जी या 7 चक्रांची स्वामिनी आहे, अशी देवी म्हणजे सप्तशृंगी. म्हणजेच काय, तर मूळ मायेला, आदिमायेला, आदिशक्तीला त्या ठिकाणी सप्तशृंगी हे नाव प्राप्त झालं. म्हणजे सप्तशृंगी ही आद्याशक्ती आहे, आदिशक्ती आहे, सर्वेश्वरी आहे. सर्वेश्वरी म्हणजे सर्व ईश्वरांची ईश्वरी अशी सर्वेश्वरी, सर्व प्राणी मात्रांची इष्ट आराध्य दैवता, मूळ स्वरूप जिच्यापासून प्रगट झालं अशी देवता. आता या सप्तशृंगपीठाला अर्धपीठ का म्हटलं गेलं, हा सुद्धा एक वेगळा व्हिडिओचा विषय आहे. ह्या सप्तशृंगीचं खरं नाव काय, हा सुद्धा वेगळा विषय आहे. या ठिकाणी मी सप्तशृंगीचं खरं नाव काय हे सांगणार नाही, कारण हल्ली काही म्हातारे कोतारे व्यक्ती आणि इतर काही अनेक जण आपल्या जगदंबा देवी संस्थान चॅनलवरती व्हिडिओ पडला रे पडला की स्वतःच्या चॅनलवरती ती माहिती खपवतात. जसं बघा, 3 दिवसापूर्वी एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं की जेजुरी गडावरती खंडोबाला सर्वात प्रथम कोणी प्रगट केलं, तर भाया गुरव नावाच्या इस्माने प्रगट केलं. माहिती आपल्या चॅनलवर पडली रे पडले की दुसऱ्या दिवशी एका व्यक्तीने त्यातील अर्धी माहिती कॉपी केली आणि स्वतःच्या चॅनलवरती खपवली. त्याला थोडी सुद्धा जनाची मनाची लाज शरम वाटली नाही. असे कित्येक जण बांडगुळं आपलीच माहिती त्या ठिकाणी कॉपी करतात. बरं, कॉपी करावी, पण तुम्ही ज्यांच्याकडून ज्ञान घेताय निदान मग त्या व्हिडिओमध्ये ते नाव तरी सांगण्याची हिंमत ठेवावी की आम्ही ही माहिती या व्यक्तीकडून घेतली. असो, हा वादाच्या विषयामध्ये मी आता जात नाही, मूळ मुद्द्यावरती येतो. ही जी सप्तशृंगी आहे म्हणजे मानवी मनाच्या 7 चक्रांवरती निवास करणारी, कुंडलिनीच्या 7 चक्रांची स्वामिनी असणारी या सप्तशृंग गडाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी असणारे संत निवृत्तीनाथ असेल किंवा आपले असणारे ज्ञानोबा माऊली, ज्यांनी त्या ठिकाणी आळंदीमध्ये समाधी घेतली, आपण त्यांना जगद्गुरू ज्ञानेश्वर माऊली म्हणतो, या सर्वांची ही कुलस्वामिनी आहे.
एवढंच काय तर नवनाथांपैकी प्रत्येक नवनाथाची म्हणजे गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, जालिंद्रनाथ, कानिपनाथ, गहिनीनाथ, नागेशनाथ, चरपटीनाथ, भर्तरीनाथ हे प्रमुख नवनाथ आणि त्यासोबतच असणारे चौरंगीनाथ, मीननाथ, धर्मनाथ, अडबंगीनाथ इत्यादी सर्व असणारे उपनाथ आणि यासोबतच 84 सिद्ध अशा सर्वांची ही कुलस्वामिनी आहे. म्हणजे अखिल नाथ संप्रदायाची कुलस्वामिनी जर कोणी असेल तर ती श्री सप्तशृंगी माता आहे, म्हणजेच वणीची देवी आहे. या सप्तशृंगीलाच त्या ठिकाणी चतुर्शिंगी असं सुद्धा म्हटलं जातं. हा बोली भाषेतील फरक आहे बघा. जसं श्री तुळजाभवानी मातेचं खरं नाव हे त्या ठिकाणी असणारं त्वरिता होतं, परंतु त्वरिता शब्दाचा अपभ्रंश होता होता तो तुळजा झाला. तसाच सप्तशृंगी ह्या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी अपभ्रंशित होता होता तो चतुर्शिंगीपर्यंत येऊन ठेपला. याच सप्तशृंगीची महाराष्ट्रामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी स्थापना आढळते, परंतु प्रत्येक स्थापनेमध्ये आपल्याला काही ना काही फरक आढळतो. जसं की सप्तशृंगीचंच एक स्थान पुण्यामध्ये सुद्धा आहे, ज्याला चतुशृंगी म्हटलं जातं. त्याचंच एक स्थान आमच्या देऊळगाव राजा शहरामध्ये सुद्धा आहे, ज्याला या ठिकाणी चतुर्शिंगी म्हटलं जातं. आणि मूळ सप्तशृंग गडावरती तिला सप्तशृंग निवासिनी आदिमाया शक्ती म्हणून ओळखलं जातं. ही देवी त्या ठिकाणी त्रिगुण स्वरूप आहे. त्रिगुण म्हणजे जी सकाळी महाकाली, दुपारी महालक्ष्मी आणि सायंकाळी महासरस्वती स्वरूप धारण करते अशी जगदंबा म्हणजे त्या ठिकाणी असणारी सप्तशृंग निवासिनी. म्हणजेच ही देवी त्या ठिकाणी त्रिगुणात्मिका आहे, 3 गुण धारण करणारी आहे. बाकीच्या सप्तशृंगीच्या मालिकेमध्ये आपण सप्तशृंगीला माळपर्डी आहे का, सप्तशृंगीची माळ नेमकी कुठली, तिचा काय इतिहास आहे, सप्तशृंगीचं खरं नाव काय हे सुद्धा सांगणार आहोत. सप्तशृंगीचं खरं नाव सप्तशृंगी नसून ते वेगळं आहे, ते काय आहे हे सुद्धा आपण त्या वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. आणि आजचा हा व्हिडिओ मी ज्यांच्यासाठी तयार केला त्यांना सुद्धा आवडला असेल. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.